या ठाई देव प्रेमाची भजला या ठाई देव प्रेमाची भजला तया झाड देव देता तया झाड जयान्तराज से देव प्रीति जयान्तराज से देव प्रीति दया देव से प्रेम
अतिशय अक्षरांचा शब्द तुला काय आईकडनं संगीताला पण ही भाव स्त्री प्रभूच्या जवळ राहण्याची त्याच्यासाठी तू ही केली होतीस आणि शशिकांतची साथ काय काय तू म्हणजे एकदम ते मी विसरतो अतिशय की तुम्ही देवाला जवळ जसा भाव तसं देव तुम्ही देवाला हे म्हणून नको असं कोणाला असं तुम्ही कोणाला ते वाटतंय याच्यासाठी करतो त्याच्यासाठी करत नाही कोणाशी बोलतो कोणाशी बोलत नाही कोणाला फोन करतो मला सांगतो कोणाला मेसेज करतो आता फार फार कोणी देतात हे मी खरं सांगतो की आधी तू काय म्हणतो हे कसं तेव्हा तू गेले नेहमीच आणि तसं तुला नाव बाबा असं त्या जागेत राहायला गेलेले मला बघायला मिळावं अशी माझी इच्छा की तुम्ही स्वतःच्या जागेत स्वास्थ्य निदान सुविधा असं कसं त्याकडे नेहमी असते म्हणजे आता सांगायला नको माधुरीच्या याच्या मला कुठं पण हे म्हणजे ना तिच्या वेगळे आणि तिने सुरुवात आलो कठीण ताल कठीण झपचाल आहे 10 आधे झपता पण सांगताय छपा झप नाही प्रत्येक शब्द आहे ना म्हणजे जे काही स्वप्न आलेले ना माझा मी दुसऱ्या आवाजातून भावा मला ते चिकन निर्माण झाले तिथे पोचते काय देऊ तुला तुला मी बोलतो हे मला असं काही वाटतं असं संभव होणार असे काही क्षण तेव्हा असं फुलाच्या आज अक्षर तृतीया म्हणून तुम्ही माधुरीचं कीर्तन असेल माणसं आहे आणि आणखीन माझ्या याच्यामध्ये घडलेले आनंदाचे आता जसं त्या सूचन गर्गेने लिहिलं आणि त्यांच्याशी होणारा संवाद आणि आता आम्ही काही काही गोष्टीची कथा सांगतो काय ह्या कार्यामध्ये जे घडतंय मला याचे एक चमत्कारच वाटतो म्हणजे जसा यांच्याशी संवाद त्याला आता पूर्वी कसं मी आपलं बोलत असेल ते हो असं म्हणत असं नाही आता त्याचं चिंतन त्याच्यात नव्हते काहीतरी करतात माझं त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टीमध्ये मी त्यांना सुचवत पण असतो सांगत पण असतो की भाऊंच्याकडे कार्यक्रम झाला काही नावं राहून गेली दिसते त्याच्या आणि जे राहत आहेत अजून वाहत आहेत ते आहेत असं त्याच्यामध्ये आणखी काही काही त्यांचे शब्द खास त्यांचे असतात मी त्यांना ते अतिशय त्यांनी म्हटलेलं कृतज्ञता देत असतात हे पदाने की एकदम खरं म्हणजे चालू तर सुशांत हे तर आजचं महाराजांचं आपल्या तुमच्या स्त्रियांचा कार्यक्रम असा एक खेळातला भाग एकीकडे महाराज सांगायचे स्त्री पुरुषाचा भेद करून हे काही नाही पण खेळताना खेळायचे महाराज खेळ सुद्धा हे कुठला तरी माझ्या स्त्रियांचा ते असे कार्यक्रम करायचे एकदा ते माधुरी ह्या प्रश्न कार्यक्रम करायचे महाराज म्हणजे आता स्त्रिया म्हणून तुम्ही किती वेगळे जे राहणार असतो स्त्रिया म्हणून आता असं वेगळं राहायचं नाही तुमच्यासाठी वेगळा कार्यक्रम नाही करणार दोन्ही आहे पहिल्यांदा केलं तर आहे पण आता आम्ही स्त्रिया आहोत हे नवीन आता बाद झालं आता सहानुभूती आहे काय अडचणी असते आणि पूर्वी महाराजांच्या वेळी फारच होतो जास्त तुमच्या आता तुमची मागची पिढी पुढच्या पिढीला तेवढं काही आणि त्यामुळे आता ना असं मी बघतो आपली पिढी याच्यामध्ये जे आपलं भावनिक नातं ते पुढच्या पिढीमध्ये सेंटिमेंटल बॉन्डिंग होत नाही एक आधी भावनात्मकताच फार कमी झालेली आहे पूर्वीच्या पुढच्या पिढीमध्ये
बॉन्डिंग वेगळं आणि बाइंडिंग वेगळं. हे बॉन्डिंग म्हणतात हे आता जी पुढची पिढी याच्यामध्ये ते शक्यच होत नाही बघा. आणि मी पण होती त्यांची वेगळी जीवन पण आताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे आई बाबांपासून तुम्ही होतील परंतु हा आणि म्हणून मी सांगितलं की मी त्या आपल्याशी शेवटची संधी असते त्याच्यात पुढे करायचं. तर त्या यांच्याशी सुशंकर यांची बोलताना स्त्रियांविषयीच्या अनेक कथा ते सगळ्या आल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि आता सुद्धा त्या विचारतात आणि मी त्यांना म्हटलं की त्या ह्याच्यात आलेल्या तर त्या म्हणल्या तुमच्या मुखातून ऐकलं की मला फार त्या जास्त आवडलं संपूर्ण असताना काही कालच आम्ही काहीतरी बोलू. महाराजांच्या जीवनात एक छोटे छोटे प्रसंग त्यावेळेस जे मला एक प्रभाव करून ठसून राहिला नाही तेव्हा हा ज्याचा त्याचा आहे असं आहे. आता श्रद्धेला तडा लागतो या जगात श्रद्धा त्या मूर्ती भरून झाल्या नसतील. आता मी असं सांगतोय की ज्या प्रेमाचे लोक आहेत सर्व माझ्या प्रेमाचे आहेत याचे मला खात्री आहे जे आता आहे प्रेमाचे त्यांच्या ठिकाणी मूर्ती पूर्ण करणं हे पुढे त्याने बघायचं. मी असं नाहीये की भंग पावलाय असं नाहीये. प्रेमाला भंग नसतो. जसं पाण्याचा जरी भंग पावत नाही प्रवाह तसं आहे. आता मी काही कोणाविषयी ते मला असं पाहिजे तसं पाहिजे मुख्य त्याच्यामध्ये काय असतं चेहरा मुख्य असतो नेत्र मुख्य असतात. एखादे ओठांची हालचाल किंवा ठिकाणी छान असते. तर आता मी सांगतो की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करा तुमच्या ठिकाणी. मी काही निराश नाही म्हणते पण मला जसे पाहिजे तसे होईल. आता मी तिथे जास्त ध्यास धरावा लागतो. तुम्ही करा जसा तुम्हाला परमानंद जसा भाव द्यायचा तसा तुम्ही करा तुमच्या ठिकाणी. मला असं आता असं आहे एकच कृष्णाचं चरित्र राधेच्या घरी कृष्णाचा लहान त्या फोटो वेगळा असेल राधाकृष्ण असेल अर्जुनाच्या घरी वेगळा असेल पांडवांच्या असू शकते त्यांच्या ठिकाणी अंतःकरण हृदय हे त्याच्यामध्ये महत्वाचं असतं. तेव्हा त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलणं होतं त्याला मला हा एक मला आता आणखीन एक माझ्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये जे आता मला देतात ना सध्या मला मी अगदी सांगायचं तर माझ्या अतिशय मला मी एखादे वाचीन काही वेळ मिळाला तर त्या ऐकायला आणि त्या लिहितात आणि पण पुन्हा मंगळवारी आणि गडक्यांचं बोलणं मला अतिशय ते निश्चयात ते बोलत असतात. कोणी मला त्या दिवशी सांगितलं की त्यांना जरा सौम्य बोलायला सांगायचं असं मला कोणीतरी सांगितलं की ते म्हटलं ते अजिबात सौम्यतेने ती आर्तता असं असतं. गुरु शिष्य परंपरेमध्ये सद्गुरूंची आर्तता शिष्याकडे जाते. तो जास्त अर्थ होतो शांत होतो. मी आता कोणी काही नाही फोन करत आहे नाही येत आहे ठीक असेल छान असेल व्यवस्थित असेल आपण म्हणजे आपला आनंद आपणापासून. तर शिवशंकर हे कार्यामध्ये घडलेला एक मोठा असा आहे. जसं त्या हत्याकारांच्या निमित्ताने तो पादुकांचा मी सर्व विसरलो होतो. खरं त्याचं वर्णन भाऊनी करायचं ते भाऊंचा थोडा याच्यामध्ये राहतो. मी त्याला बाकी कितीला सांगायचो हा प्रसंग तुझ्या जीवनात घडलेला आहे परंतु तो भाव जास्त बोलायला सांगायला जरा थोडासा मी विसरलो. एक प्रतिकात्मक प्रसंग त्याच्यानंतर मला कोणीतरी प्रश्न विचारला मग आता त्या बाजू ते राहतेकरांना वाटून त्या अब्दुल सलीमच्या बाजू कोणीतरी प्रश्न विचारला की मग त्या भाऊच्या नंतर पादुका कोणकडे जाते असे एखादे मनामध्ये गंमत येऊ शकते. आता ते मला काही माहिती नाहीये तो प्रवाह आपला काही नाही. तर हा जे प्रसंग ना त्याचं तर शिवशंकर स्त्री जीवनाचा एक मी म्हणून प्रातिनिधिक घेतलेला आहे. लक्षात ठेवून स्त्रिया आणि पुरुष असा फरक असा आहे. स्त्री जीवनाचा फरक आहे काही बाह्यांनी म्हटलं मुख्य जी मनोवृत्ती आहे मानसिकता जी आहे तर त्यांच्या ठिकाणी बघा त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्या मागे जो त्यांचा पुस्तक त्याने त्याच्या 4 ओळी सर्वांनीच वाचण्यासारखे आहे आणि मी त्या वाचतो की मी प्रभूच्या चरणी आले तेव्हा मी माझे पती माझे मुलं आणि माझे फळ हे सर्व घेऊन आले. म्हणजे
सर्वांच्या स्त्री जीवनाचा अविभाज्य भाग झाला जातो ना. असं पती, मुलं, नातू काय करते असे हे सर्व मी घेऊन आले. हा अतिशय भक्तिभावाचं जे ही आहे प्रक्रिया आहे, हे सर्व मी प्रभू चरणी दिले झाले आणि मग मी प्रभूची. तर आता त्याने दोषांत जास्त असं पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया जास्त त्यांचं इन्व्हॉल्व असतात वगैरे असं पूर्वी म्हणणं होतं. आता तसं काही राहिलं असेल ते काळ बदलत चाललेला आहे. तेव्हा त्या जेव्हा गोष्टी झाल्या की स्त्रिया आता पुन्हा आमच्या जीवनामध्ये भेटणारी व्यक्ती त्याची अवस्था आणि माझी अवस्था आपण गर्गी आता भेटते तेव्हा असेल राहते का त्यावेळेस भेटली त्यावेळेची माझी अवस्था, गर्गी भेटली त्यावेळेची अवस्था, तुम्ही भेटलात त्यावेळी तुमची अवस्था माझी अवस्था. आता ज्या अवस्थेमध्ये कोणी राहत आहे त्यांच्यासाठी मुलं आधी वेगळे येतात त्याच्यामध्ये, त्यावेळेची मुलं प्रवीणसाठी ते आमचे वेगळे संबंध होते. म्हणजे असं जे होतं हा फरक लक्षात हळूहळू तेव्हा लक्षात येतो. असं एवढी त्या आता त्या म्हणल्या की आम्ही आलो तर त्यांचं लग्न झालेलंच होतं, काहींची नंतर लग्न झाले असते, काही सुद्धा म्हणून आले असतील, काही जावई म्हणून आले असतील, असं असतं वेगवेगळ्या याने आले असतील, नाही असं नाही. परंतु त्यानं ते महत्वाचं वाक्य घेतलं नाही की मी आणि माझं, हे माझं मी सर्व बाजूला खूप केलं आणि म्हणून प्रभूची दया ही जी प्रक्रिया. तेव्हा काही जणांनी असं सांगितलं की ह्या तुम्ही कथा सर्व नकारात्मक झालेले आहेत त्या यशस्वी झाल्या नाही, काही यशस्वी कथा सांगायला की नाही की कोणी यशस्वी झालं की नाही. ह्या ज्या कथा आल्या त्याच्यामध्ये ते लोक अशी त्या भंग पाहत असं 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 कोणीतरी म्हणलं की नाही नाही. तर त्या मला विचारायला लागल्या की अशा काही तर म्हणलं त्यांच्याविषयी मी नाही सांगू शकणार, त्यांनीच सांगायला पाहिजे. ह्या माझ्या कथा शिल्लक राहिल्या की एखादी व्यक्ती नाही पूर्ण होऊ शकत, एखादा आपण प्रोजेक्ट घेतला नाही पूर्ण होऊ शकत, सोडून दिलं जाऊ द्या काय करणार. तो गाणं हा जे त्या ह्याच्यातनं घेईल विचारायला पाहिजे. तर काही लग्न झाल्यानंतर आल्या सुद्धा म्हणून आल्या, काही लग्नाच्या आधीपासून येत होते. त्यांनी कसं झालं की मंगलला बोलायला सांगतो जरा, म्हणजे मंगलला म्हणजे एक मंगलची केस श्रेणी घेतो. मला थोडं ते तिची तब्येत बरी नाही, तिचा मला अनेकांची आज उद्या परवा वाढदिवसाच्या तर मी कसं देतो ती आधी त्यापेक्षा लग्न झालेलं नव्हतं, लग्न झालेलं नव्हतं, ती पहिली केस. मग आपलं प्रभूचं रक्षण आहे, आधार आहे, सुखी संसार कसा करायचा मार्गदर्शन वगैरे आहे असं नाही. पहिल्यापासून तिचे काहीतरी भावनिक नव्हतं. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तिच्या माझ्या संबंधामध्ये बाधा आली नाही. म्हणजे ती असं नाही जे पती जीवनात काय करतात नाही आता पती आला अमुक आला आता प्रभूंशी आपले संबंध असे पूर्वीसारखे असणार नाही, राहू शकणार नाही, असं तिला अजिबात कधी जाणवतच नाही. म्हणजे आधी असताना ज्या भावाने जसे आमचे संबंध होते तसेच पुढे राहिलेले. मानसिक दृष्ट्या महत्वाचं असतं. बाह्यांची परिस्थिती ती कुठे राहील आणि मग ती बाह्यांच्या परिस्थितीत नेहमी मागवतो, त्यांना मार्ग नेहमी निघतच राहील. त्याला मी आता म्हणते ना मार्गदर्शन करावं लागत नाही, ज्याला दर्शनाची ओढ लागते तो मार्ग काढतोच ना, त्याला सांगावं लागत नाही. मी काही कोणाला सांगितलं तर मी म्हणलं तिला बोलतो. आणि आत्ता मी त्यांच्याशी फोनवर अतिशय आनंदात बोलतो. ती मंगल पैकी शुभ नाही आणि तिला म्हणजे असं तिला बोलत सांगतो, दुसरं काही विषय सांगत नाही. तिला मीच विचार तिची तब्येत खरं माझी फारच खालावली होती, तिला फार त्रास आहे, अजूनही बरोबरती आहे. प्रकारची साथ मिळाली हे तेवढंच महत्वाचं आहे. पण मानसिकता ही महत्वाची असेल. स्त्रियांच्या जीवनामध्ये हा जो बदल आहे ही मानसिकता बदलते. पुरुषांची तेवढी बदलली की माहिती नाहीये. पुरुषांची पण खरं महाराज म्हणायची तुमचीही बदलली पाहिजे. आई वडिलांच्या पंखाचा तुम्ही नाही तुमचं जीवन पतीला घेऊन सुरू करायचं. की आता आई बाबा आई असं म्हणते बाबा असं नाही आता नाही चालायचं. तर मला एक चित्र नेहमी म्हणजे नुसते धरून आहे मी असं नाहीये. आमच्या संवादाचं तुला सांगायला मीच तिला तब्येतीने याची विचारतो. बरं लग्न झालं, मूल झालं, मुलाचं लग्न झालं, नातू पण तू झाले,
पण तिच्या भावामध्ये काही बदल ह्या गोष्टी स्त्रियांच्या आड येतात असं स्त्रिया म्हणतात. त्यांना सांगायला कारण नाही. हे आता झालं म्हणजे असं बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडतो. पण जेव्हा कधी तिचा फोन येतो म्हणजे मी सहसा तिचा बाकीचा मिस कॉल आले तर मी फक्त करतो असं नाही, पण मी करतो. आणि अर्थातच मी तिचा आनंद तर मी तिला शेवटी म्हणतो बस बस तुझ्या तुझा आनंद. तर असं घडाय होऊ शकता. हा माझा व्यक्तिगत माझा एक परमानंदाची अतिशय सुखक्षण आहे, काही होऊ शकेल. तर ह्या मी तिला विचारतो तर तिला असं न वाटतं हे आड येऊ कसं शकतं. म्हणजे तिला असंच वाटतं असं कसं वाटतं. खुर्ची आणा म्हणते जरा खुर्ची तिकडनं होतेस हा इथे इथे बाजूला येईल का समोर येईल असा खुर्ची ठेवता कुठे बसते खाली बसले. तर माझ्या दृष्टीने एक माझ्या अनुभवाच्या दृष्टीने अनेक प्रयोग करतो आपण. म्हणजे मानसिकता कधी बदलते आणि ती साधी पद्धत आता नाही. ते पूर्वी आपलं होती की आता नाही. मग आता ती असं नाही ते पतीची प्रतारणा नाही झाली पाहिजे, सासरशीय नाही झालं. मानसिकतेमध्ये तिच्या माझ्या या श्रद्धेने किंवा प्रेमाने आमच्यामध्ये जे गठबंधन असा शब्द काहीतरी गठबंधन कर नाही नाही मला ना अतिशय कलियुगाच्या काळामध्ये व्यक्तिगत मला हे अनुभव दुर्मिळ आहे. म्हणजे असं कोणीतरी म्हणलं की नाही नाही तुम्हाला काय हे आम्हाला असं आढळेल तसं आढळेल तसं आढळेल. बरोबर आहे मी काही त्यांना पण ज्याने आलं त्यांचं मला तुला काय सांगितलं माहित होतं. आणि आता आनंद सांगतो एकट्याच मी लोकांना सांगतो ते पहिल्यापासून काय माहिती. अर्थात ती असं म्हणते अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या नाही, बोलता येण्यासारख्या. असं काही तुझ्या मनामध्ये मानसिकता आड झालं नाही की आड आलं आणि तू बाजूला गेलीस. हा खरोखर असं प्रभूने बोलायला सांगितलं खूप आनंद होतोय. कारण आता प्रभूने माझं सगळं जीवन सांगितलंच आहे. पण ती खरोखर सुरुवातीपासून लग्नाच्या आधीपासून मी प्रभूंच्याकडे येत होते पण येत राहिले. कारण तिथे माझा एकटीचा हे नाहीये, प्रभूंचं व्यक्तिमत्वच असतं की त्यामुळे ना की मी ते व्यक्तिमत्व पाहत होते. मी कार्यक्रमाला येत होते, ते ऐकत होते, ते सर्व करतात. म्हणजे केवळ ऐकून दरी जाणं होत नव्हतं, प्रभूंना केवळ पाहून दरी जाणं नव्हतं की त्यांच्या नजरेत माझ्याविषयी काय आहे हे मला म्हणजे मी काही गोष्टी म्हणतात ना मी आधी मुळात आले ती देव हा मानव रूपाने सवरून रूपाने येतो तेव्हा तो कसा असतो असं तुला वाटत होतं. असं हा मी ते शोधत होतो सुरुवातीलाच हो हो की मला ते बघायचंय. कारण माझा असं कुठेही विश्वास नव्हता. कुठेही नव्हतं कुठेही नव्हता. मी देवळात जात नव्हते, काही करत नव्हते. पण इथे सुद्धा एकदम कसा विश्वास बसत नाही एकदम नाही. पण मी पाहत राहिले मानव रूपाने सगुण रूपाने आल्यानंतर देव कसा असतो, कसा वागतो, त्याचं जीवन काय आहे, या सगळ्या गोष्टी मी म्हटलं ना की अतिशय त्याच्यातून प्रेमातच पडलीस. त्याच्यातच पडले. म्हणून म्हटलं की आकर्षक वाढत गेलं. तुला कसं ओळखलं हा देव कोणी सांगितलं. तुम्ही देवाविषयी देवच बोलू शकतो. देवाचा अनुभव देवच सांगू शकतो. मी हा पण विचार केला की हे कसे काय बोलत असतील. हा म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे म्हणून ते बोलतायत. उगाच कोणीही बोलत नाही एवढं ठामपणे. कोणी म्हणजे मी देव आहे आणि हे असं आहे असं कोणीच बोलू शकणार नाही. पण मी ते तुमच्याकडे पाहिलं. मी म्हणून म्हटलं ना की मी केवळ येत नव्हते, त्या ह्यानेच की खरोखर मला जाणून घ्यायचंय या भावनेच येत होते मी. आणि भाव तेव्हा लग्न झाल्यानंतर आपल्या संबंध जवळीकमध्ये काही बाधा नाही. कारण मी देव म्हणूनच तुमच्याकडे गेले. नाही पण लग्न झाल्यानंतर हे बदललं ना नातेसंबंध बदलले. आणि पण मी ते सांगू शकत नाही. पण माझ्या भावामध्ये कारण माझा भाव आहे तुमच्याविषयी आहे आणि तो माझा भाव आहे.
तिथे कोणालाही मी काही हे करायला दिलं नाही, ढवळाढवळ करायला दिली नाही. आता घरात आणि तुलाही काही असं आपण प्रभूना असं चुकतं असं वाटलं नाही. अजिबात नाही. संसारिक नात्यासंबंधाला आपण थोडंही प्रतारणा करतोय असं तुला अजिबात नाही. कारण का माहितीये, आपण मनाने जेव्हा एखाद्याचे होतो ना, हा मनाने, की मी लग्नाच्या आधीपासून तुमच्याकडे येत होते, पण मी मनाने तुम्हाला अक्षरशः एवढी पाहत होते, एवढी अनुभवत होते, तुमचं आगळं वेगळं प्रेम पाहत होते, इतरांवरचं तुमचं प्रेम पाहत होते, प्रत्येकाच्या प्रेमाची तुम्ही पूर्ती कशी करताय हे पाहत होते. तर हे सगळं आश्चर्यच आहे. ती सर्वसाधारण व्यक्ती नाहीच आहे. हे याच्यामुळे तो भाव आहे ना अधिकाधिक दृढ होत गेला. सगळ्या गोष्टी पाहत होते. मी म्हटलं की कार्यक्रमाला यायचंय, पण कार्यक्रमात मी तुम्हाला पाहत होते, तुम्ही कसे सगळ्यांशी बोलत होता. आणि कार्यक्रमाला आल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर ही मंडळी अशी तुम्हाला नमस्कार करून जात होती, पण मी ना एका बाजूला उभी राहायचे आणि तुम्ही सगळ्यांशी काय बोलताना ते पण मी ऐकत होते उभी राहून. सोडून नाही मी बाजूला कपाटाच्या बाजूला उभी राहून हा इतरांची कसं पण इतरांशी तिथे जवळून, म्हणजे प्रत्येकाशी तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रेमभावाची पूर्ती करत होता. प्रत्येक जण तुम्हाला नमस्कार करायला यायचा, कसं यायचं ते सगळं मी पाहत होते. त्याच्यामुळे तू मनाच्या ठिकाणी जो एक भाव निर्माण झाला होता ना तुमच्याशी, म्हणजे मनाच स्त्री जीवन लग्नानंतर बदलतं मानसिक कसं ते तुमच्यामुळे, तुझ्या माझ्या ते तुमच्यामुळे. मी असं म्हणत नाही की, पण मी म्हणजे प्राधान्य बदललं की नाही जीवनामध्ये भावनिक बाह्यांच्या गोष्टींचं प्राधान्य बदलतच ना. तुम्ही भावनिक नाही आलं नाही. तेच कसं त्याचं दोघांना खूप नवल वाटतंय. हे कसं काय जमू शक्य असं वाटतं की असं कठीण कारण मी खूप विचार करायचे, हो पॉझिटिव्ह खूप विचार करायचे, हे असं कसं आहे, हे असं. आणि विचार सुद्धा घ्यायची बऱ्याच गोष्टी विचारायची भरपूर गोष्टी त्याला संतुष्टीची समजूत घालणं म्हणजे नुसती भावना प्रधान नाही असं नाही. तिचं फरक असं नाहीये. पण खूप गोष्टी या ठिकाणी श्रद्धा जास्त होती का प्रेम जास्त पहिली श्रद्धा पहिली श्रद्धा होती थोडीशी, म्हणून मी आले तुमच्याकडे. हा, पण नंतर नंतर की खरोखर माझा स्वभाव आणि तुम्ही तुमचं व्यक्ती आणि माझा स्वभाव आणि तुमचं व्यक्तिमत्व, स्वभाव तुमचा म्हणजे तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व आणि माझा स्वभाव, याच्यामुळे ते कुठे काही हे झालं नाही. म्हणजे मी तोच भाव धरून ठेवला की अरे मी कशासाठी आले. धरून ठेवला म्हणजे धरून ठेवावा लागतो काही वेळा सुटतो असं वाटतं त्याला धरून ठेवावा लागतो. हा ते म्हणतो. आणि त्याच्यासाठीच ते सगळं जे कार्य घडत होतं ना प्रभू, तुम्ही अनेकांशी बोलत होता, कार्यात मी येत होते, प्रवचन तुमची ऐकत होते, सगळं करत होते. पण त्यामुळे तो भाव आहे ना अधिकाधिक मला जे जसं पाहिजे ना तसं मला मिळत होतं. माझ्या भावाला पुष्टी देणारे असे सगळे तुमचं बोलणं म्हटलं हे साधं नाहीये. एवढ्या एवढ्या जणांची पूर्ती करतात, प्रेमाची पूर्ती, आणि सगळे प्रेमाने तुम्हाला धरून आहेत, हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना. असं कुठे जगात पाहिलेलं नव्हतं. आणि थोडस माझं म्हणजे वाचन, इतर वाचन लग्नाच्या आधी भरपूर झालं होतं. तुमच्या ग्रंथांची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वगैरे नाही, असे चांगल्या आपल्या कादंबऱ्या वगैरे भरपूर. तुला तो कादंबरीतला हिरो भेटला असं वाटलं की नाही, पण त्या वाचनामुळे सुद्धा आपली दृष्टी आहे ना व्यापक होते, विचार करण्याची दृष्टी आहे ना. वाचन जेव्हा आता तर म्हणजे लग्न झालं नातू याच्यात काही संभाव अडकली नाही झाले. स्वभावच नाही अडकण्याचं मुळात त्याच्या काही जणांचा स्वभावच नसतो तो काय करायचं. पण अडकण्याचा स्वभाव नाही म्हणण्यापेक्षा इथे अडकून माझं मला काय मिळणार आहे. आता मी ज्या भावाने आणते ते काय आहे आणि मी इतर ठिकाणी अडकून मला काय मिळणार आहे, हा विचार सहज घडायचा. आणि इथे का अडकू मी, काही तसं हे नाही. व्यवस्थित केला संसार सर्व अगदी छान. तुम्ही म्हटलं ना नातवाचं वगैरे सर्व व्यवस्थित न अडकता. माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा गावाला कळलं की ही मुलगी मंदिरात जाते आणि काय त्यांच्या ते गावात म्हणतात ना
टाळ कुटायला जाते, हे करते ते करते, देवधर्माच्या बाबतीत देवधर्म करते जास्त. तर असं माझ्या बाबतीत ऐकायला मिळालं. म्हणजे घरातली मंडळीच बोलत होती, सासरकडची. तर मी म्हटलं काय ठीक आहे, पण मला डायरेक्ट कोणी काही विचारत नव्हतं का मी कशाला उत्तर देऊ. मग असं मी म्हणता की खरोखर ती मंडळी सगळी नंतर मग त्यांनी जेव्हा बघितलं माझं जीवन, माझ्या घरी येत होते ते लोक कधी कधी असे. सासरे सुद्धा मग तुझ्या घरी नाही. खूप झाली. आणि प्रभू तुम्हाला एक सांगते की सासरे माझ्या घरी पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनीच आमचं लग्न म्हणजे पत्रिका वगैरे छान जमते, मुलगी चांगली आहे, पण कोणतरी सांगितलं ती देवळात जाते की गुरूंच्याकडे जाते. तर मग त्यांची यांच्या बहिणी वगैरे म्हणायला लागल्या की मग ही कसला संसार करणार आहे, हे काय करणार आहे, असं खूप जण म्हणायला लागले. पण मी म्हटलं की काही म्हणू देत, पण सासऱ्याने मला सपोर्ट केला. सासऱ्यांचं नाव भगवान आले होते मला भेटायला. आले होते आणि मग सुनेमध्ये खूप तुमच्याकडे राहिला. आले होते शेवटी दादांना आमच्याकडेच. आणि आताच्या स्थितीमध्ये पोटवरती आनंद, तब्येतीचा त्रास झाला. तब्येतीचा थोडा बहुत त्रास होतो प्रभू, कारण आता तसं वय पण जास्त. पण थोडस आता तिथे आनंद तू आमच्या संवादाचा काय तुझ्या जास्त प्रभाव होतो. म्हणजे त्याच्यातून तुम्ही आहे ना सत्य सांगत असता, भावनिक ठेवत नाही, केवळ सत्य सांगता. आणि म्हणजे मार्गदर्शन भगवान पहिल्यापासून सत्य पाहिजे, भावनिक जास्त नकोय. सत्य सांगत आहे, निर्भेळ सत्य सांगा. भावनेचं वगैरे कमी प्रमाणात. भावनेचं म्हणजे काय की त्याच्यात आपण मग वाहत गेलो ना मग आपल्याला त्रास होतो. विचार दुसऱ्या बाजूने केला ना भावनेचा की मग आपल्याला त्रास होतो. आणि मी कशासाठी आले हे माझ्या शेवटपर्यंत लक्षात होतं. त्यामुळे मी तशी हे केलं नाही. आता कसं वाटतं, आता आपलं कसं भेट नाही, फोनवरतीच आहे. अरे आता माझा देव माझ्या अंतरात आहे. एवढी वर्ष मी आले त्याचं काय फळ मिळालं मला, तर तो आता येऊन अंतरात स्थिरावर आहे. आणि काय करतो. आणि बोलून सगळा संवाद ऐकते ना, त्या संवादातून सुद्धा मी खूप खूप सारखे ऐकत असते आणि मला त्याच्यातून खूप काहीतरी मिळतं. आणि ते ही संवाद 2-2, 3-3 आहेत. हो, आणि संवाद अहो ती देववाणी त्याचं रेटिंग चांगलं आहे. आणि ते संवाद साधे नसतात प्रभू. मुख्य म्हणजे तुला ते बरोबर अंतःकरणाला देववाणी ऐकते मी, हा भाव करते. देववाणी. त्याच्यामुळे मग सनातन नाद ऐसा जो वर्णिला तोची घुमविला भक्तांसाठी. आता ही जी वचनं आहेत ना, आपण ऐकलेली असतात, वाचलेली असतात, पण की तो नाद आता मला कुठून ऐकायला मिळतोय, कोणाकडून ऐकायला मिळतोय, हे जे आहे ना त्याच्यामुळे तो भाव दृढ होत गेला. आणि दुसरं की खरोखर नमस्कार करताना तुम्हाला मी मनाच्या ठिकाणी अरे मी कोणाला नमस्कार करते, तिथे सुद्धा माझा थोडस डोकं हे व्हायचं, कोणाला नमस्कार करते, काय यांच्या पायावर मस्तक ठेवते, काय आहे. मग ती तो भाव जी माझ्या ठिकाणी म्हणजे तू जे केल्याचं विचारपूर्वक केलं, अंधश्रद्धा नाही. कारण म्हणून मग तुला जास्त मार्क द्यावे लागतात. आणि भावनेच्या भरामध्ये केलं ते पुढे ओसरतात, विसरतात, असं होऊ शकतं. किंवा उंची गाठू शकत नाही त्याच्या वेळेस. पण त्याने म्हणजे त्याला विचार करू आणि तुमच्या पॉझिटिव्ह विचार का होईल विचार करू. आणि तुम्ही किती वेळा कोणाच्या तरी ते निमित्ताने मी सांगतोय ना त्याचा पॉझिटिव्ह विचार, तू पॉझिटिव्हली विचार कर. काही वचनं तुम्ही सगळ्यांसाठी प्रगट करता, पण प्रभू ती प्रत्येक. आणि मला संसारातलं मार्गदर्शन सुद्धा मी तुमच्याकडनं कधीच घेतलं नाही. संसाराचं मार्गदर्शन मी कधीच विचारलं नाही. मी तिथे ऐकायचे प्रभू कोणाला काय सांगताय, तू कसं काय हे करायचं घरात वेगळ्या मार्गाची जरूर राहिली नाही. पण तुम्हीच मला सांगितलं कशासाठी काय करायचं. तुम्ही मला सांगत होता की तुला काही मार्गदर्शनाची गरज नाही, तू बरोबर निर्णय घेशील. आणि प्रकाश तारेने तुम्हाला काय विचारलं तर तुम्ही सांगायचं ते मंगलला विचार. पण त्याचा भाव कसे आहे निश्चित आहे की मला पूर्ण सपोर्ट, की मला असं कधी वाटलं सपोर्ट आहे, त्याचाही आहे भाव आहे. त्याला पण आता बोलायला सांगणार आहे. पण असं आहे की खरोखर प्रभू जीवन मी
जीवन असं अतिशय आगळं वेगळं. आणि एक गंमत सांगते, माझे बाबा पण ज्योतिषी होते. ज्योतिषी तुम्ही आले होते ना, मला आमचे त्यांचे पुष्कळ आहेत आता. ते ज्योतिषी होते. ते मला नेहमी म्हणायचे, तुझं जीवन ना वेगळं आहे, तुझं सगळ्यांसारखं जीवन नाहीये. मग मला सांगा ना. तेव्हा सांगायचे मला, जेव्हा मी इथे तुमच्याकडे यायच्या आधीपासून. तर मला म्हणायचे, मी म्हटलं कसं वेगळं आहे, कुठल्या बाबतीत वेगळं आहे. तर ते नाही मी सांगू शकत, पण आहे वेगळं असं सांगत राहायचे. म्हटलं ठीक आहे, बघूया. तर तिथे पण नाही म्हटलं बघूया तर यांचं भविष्य किती करायचे. त्यांचं भविष्य खरं नव्हतं. त्यांचं भविष्य करायचं. पण असं की खरोखर प्रभू तुम्ही तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व की ते खरोखर मी तुझ्या पाहतो. बाबतीत तसं झालं. म्हणजे सुशंकर यांनी कसं लिहिलं त्याने, त्या येताना एक मी सिम्बॉलिक म्हणतोय नाव, म्हणजे मी, माझे पती, माझी मुलं आणि माझं घर घेऊन येताना तुझं कसं झालं, तू आलीस मग पती मग मूल आणि मग घर. पण त्या मधल्या याच्यामध्ये मी कुठे हरवत होतो, मी कुठे आपली जे जोडी सांगतो काय म्हणजे मला असं दाखवायचं की आपल्या भेटीमध्ये काही फरक पडलेले गावामध्ये, की असं काही त्याच्यामध्ये तिसरा कोणी आहे असं कोणाला येऊनच दिलं नाही. मी म्हटलं नाही की तुमच्या बाबतीत ओसर भावाला आणि विसर हा कधीच घालला नाही. शक्यतो म्हणजे त्याच भावाने बोलते शेवट. आहे. आता पण आहे. आता जरी भेट होत नसली, तुम्ही भेटत नसलात तरी मुख्य म्हणजे काय की आता आपल्याला प्रभू का भेटू शकत नाहीये. आता प्रभू काय करतायत, कार्य कसं करतायत, कसं कार्याला वळण देत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभू विचार होतो. आता तुमचं जीवन कसं आहे. आता म्हणजे माधुरी वहिनी थोड्या आजारी होत्या, तर तुम्ही कसं त्यांचं सगळं करत होता आणि तरी सुद्धा आमचं फोन देत होता, बोलत होता. हे सगळं प्रभू ऐकते की खरोखर मनाच्या ठिकाणी विचार करायचे की कसं आहे हे प्रेम. तुम्ही म्हणालात ना, कोणीतरी म्हणाल की असं नवरा बायकोचं प्रेम आम्ही पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये कोणाला कोणीतरी तुम्हाला बोलली नर्स की असं हे नवरा बायकोचं प्रेम आम्ही पहिल्यांदाच पाहतो. म्हणून म्हटलं की हे साधी नाहीये गोष्ट, साधी नाही. असं सगळं जीवन, संपूर्ण जीवन आपलं अर्पण करणं, समर्पण करून ते ईश्वरी कार्य करणं ही साधी गोष्ट नाहीये. आणि ती तुझ्या स्वभाव पण असं आता हे तुला बोलू असं भावपूर्तेने घडून येणं क्वचित घडून तुझा तो मुलगा केला नाही. नाही होतं. हा? खूप वेळा असं भरून आलंय हो, पण असं मी दाखवायचे तो पण स्वभाव म्हणजे डोळ्यात पाणी पिणी मध्ये असं तो परत तुला हे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केलीस का, असं काही केलंस की जी विचारपूर्वक केली नाही जात की त्या इथे प्रभूच्या विचार करण्याचं कारण प्रभूंच्या बाबतीत कुठलाच विचार, बाकीच्या ठिकाणी मी करत होते किंवा कार्यात सुद्धा विचार, पण प्रभूंच्या बाबतीत विचार करण्याचं कारणच नाही. कारण ते तो माणसं तिथे कुठल्याही प्रकारचा धक्का लागून दिला नाही का माझ्या भावाला, कोणाकडूनही नाही. एक जण तर मला सांगायला लागला की हा हे असं आहे, प्रभूंसोबत ते कसं आहे. तर मी म्हटलं तुला हे जर माझ्या घरी येऊन तुला सांगायचं असेल ना, तर तुझं माझं रिलेशन संपलं. जर हे येऊन मला सांगायचं असेल तर तुझं माझं रिलेशन संपलं, किंवा तुला यायचं असेल तर असं ये, मला प्रभूंच्या बद्दल काही एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही. म्हणजे आता तो म्हणजे तुझ्या ठिकाणी थोडीशी तेजस्वीता आहेच. स्वभाव आहे. स्वभाव असेल माझं, पण आहे ते तसं. कोणाचं परत ऐकून घेणं नाही, पण माझं परत ऐकून घ्यायचं. कारण मला ते ऐकून मला आनंद मिळत होता प्रभू की केवळ मुश्किल ऐकणं प्रत्येक वेळेस तुला मानवत असं असतं विचारत त्याला रागवायचं. हा तो नाराज नसेल. नाही ती नाराज. स्वतःवरती नाराज जास्त असतं. एखादी गोष्ट मला कळत नाहीये आणि मला ती समजत नाहीये की काही होत नाही, तर थोडा वेळ मग माझं मन थोडस हे व्हायचं, नाराज व्हायचं की असं का होतं माझ्या बाबतीत. पण कारण मी तुम्हाला कशी स्वतःवरती ना माझ्यावर विचारते नाही. कधी नाही.
आणि तुमच्या प्रवचन मी हिच्याविषयी जास्त सांगतो तरी मी बरंचदा बोलतोय सर. हे काही लिहू नका तुम्ही लिहिण्याच्या माझी गोष्टी पण ह्या म्हणजे अशी अपवादात्मक घोळ करू शकतो शिक्षणाच्या दुर्मिळ आहे असं नाही. पण निरूपणातून मला, मी म्हटलं ना मी संवाद ऐकते, निरूपणातून मला अनेक गोष्टींची उत्तरं मिळायची माझीच मला स्वतःची हा. त्याच्यामुळे तो भाव कधी हरला नाही, निरूपणातून मिळायची. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट निरूपणात विचारत होते असं पण नाही, पण मिळायची आणि मला त्याचा आनंद व्हायचा आणि त्या आनंदात मी राहायचे. अशीच आता सुद्धा अशी त्याचा आनंदच असते मी, की असं कधी मनाच्या ठिकाणी काही मिळली होती. आणि तारींची मला खूप साथ आहे त्या बाबतीत. आणि म्हणजे तुला काय तू सांगेल पण आपण मला हेच म्हणजे फोनवरती आपण एकदा बोलतो तर मला असं वाटतं की एवढं तुझ्याशी मला कसं काय बोलणं म्हणजे तू ही जास्त बोलते फोनवरती म्हणजे मला त्यापेक्षा तर मला जरा सुनावते म्हणजे आनंद मला म्हणजे समोरासमोर करायचं थोडंसं तुझ्याकडे नाही काय जे ऐकतो ते ऑडिओ आणि व्हिडिओ शांत असतं. तर असं एक मी म्हणलं म्हणजे एक नेहमी माझ्या देखील एक चिंतन असतं एक स्त्री जेव्हा म्हणजे मी माझी पती मुलं हे फार वाक्य मला खरंच आवडले द्यायचे त्याचा ते घेऊन आले आणि प्रभूच्या मी सर्व अर्पण करू माझं काही राहिलं नाही आणि मी हे अशा तू आधी आलीस मग लग्न झालं मग मुलं नातू वगैरे इथपर्यंत करत असताना तरी तू आधीच राहिलीस आणि मी सुद्धा हे राहिली देवाचं हे प्रेम असं आगळ, ते आगळेपणा काय आहे त्या प्रेमाचा तो मी अनुभवतो. येतेच ना आजारपणामध्ये थोडीशी मानसिकता तुम्ही ही होते आजारपणामुळे माझी मानसिकता विषय मला असं म्हणजे आताच आजारपण हे हा मोठा आजारपण झाल्यानंतर असं पडायला होतं, डोकं खूप दुखायचं, तर आयसाईट थोडीशी डिस्टर्ब झाली. तर म्हटलं आता हे असं सगळं झाल्यावर मी प्रभूंच्या प्रेमाचा अनुभव कसा आहे हा विचार मी करत होते. त्याच्यामुळे मनाच्या ठिकाणी थोडी उदासीनता आली की जयावरचे प्रभू नित्य सहवास तैरावती देत त्यामुळे ते मी थोडीशी उदासीन झाली होती. पण प्रत्येक वेळेला फोन केला की तुम्ही सांगायचं मंगल मला काही सांगू नकोस, तुम्हाला फक्त एवढं सांग की तू तब्येत कशी तो आनंदी आनंदात ठेवला केलं तुम्हाला एकदम आनंदच सांगायला ती सुरुवात करायची आधी तब्येतीची सामान माझी तब्येत तर मी म्हटलं की मी तब्येतीची काळजी व्यवस्थित घेते ती तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी आपल्यासाठी कारण मला माहितीये की तुम्ही किती माझी काळजी घेत असता. मला फोनवर प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारला प्रभू हे जे आहे ना हे प्रेम असतं ना हे आपल्याला जाणवतं की इतर गोष्टी मी बोलेन पण प्रभूंच्या ठिकाणी माझ्याविषयी किती काळजी आहे. म्हणजे तुझं औषधाचं काय, डॉक्टरला भेटतेस का, डॉक्टरला प्रश्न विचारतेस का, त्यांना काही विचार म्हणजे सगळं प्रभू करते कारण तुमचं स्मरण अखंड असतं. तिला उचल हात हे